नमस्कार, मी डॉक्टर सानिका गोरेगावकर. गायिका म्हणून या प्रोजेक्टमध्ये काम करताना मला अतिशय आनंद होतोय, कारण प्रथमच संपूर्ण रामायण बंदिश रूपाने आपल्यासमोर येणार आहे आणि त्याचा एक भाग म्हणून गायिका म्हणून मी हे करत आहे काम. तर याचा खूप आनंद मला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गायिका म्हणून मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगू इच्छिते. रामायणातले प्रसंग आणि त्याचे जे भाव आहेत ते खूप वेगळे आहेत. तर बंदिश रूपाने हे मांडताना त्या शब्दांचे भाव, म्हणजे त्या शब्दांचं भावप्रदर्शन आणि त्या रागाचं, म्हणजे त्या शब्द ज्या रागात बांधले गेलेले आहेत बंदिशीचे, त्या रागाचा पण एक रागभाव असतो. तर तो रागभाव आणि बंदिश भाव हे अत्यंत अनुरूपरित्या भाग्यश्री त्यांनी बांधलेले आहेत. आणि गायिका म्हणून हे गाताना एक वेगळा अनुभव येतो आणि हा वेगळा शब्दात मांडण्यासारखा खरोखर नाहीये. बंदिशीचा भाव शक्यतो आपण शृंगार रसाचा वगैरे आपण खूप वेळा पाहतो, पण रामायणातले हे जे सगळे भाव आहेत प्रत्येक प्रसंगाचे, हे अत्यंत निराळे आहेत. आणि ते मांडताना खरोखर म्हणजे गायकाला सुद्धा एक वेगळ्या तऱ्हेचा आस्पेक्ट आणि अभ्यास खरंच करावा लागला आम्हाला सगळ्यांना. आणि एका दृष्टीने मी असं म्हणेन की हे एक खूपच आगळं वेगळं आणि प्रथमच हे काम होत आहे. आणि या सगळ्या कामाला आपण सर्वांनी उत्तम प्रतिसाद द्यावा.